हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर आता दिवसभर आराम केला, मोबाईल बघितला आणि आता ब्लॉग शूट करायला घेतलाय. आज शाळा नव्हती तिला. उद्यापासून सोनूच्या शाळेचं टायमिंग पण बदलणार आहे. 10 ते 1:30 पावणे 2 असं काहीतरी आहे. 30 तारखेपर्यंत सकाळ शाळा होती. तर चला असू द्यात. आताच यूट्यूब पेमेंट खर्चून झाले ना. आता माझा नवरा मला मगाशी विचारत आहे डॉलर किती झालेत. तुम्हीच म्हणला ना आत्ता खरचले, आत्ता लग्नाच्या टायमिंगला कपडा साफ केलाय त्याचा आणि आता डबल उत्सुकता डॉलर किती झाले. स्वतः तर काय मेहनत घ्यायला नको, स्वतः काय पुढाकार घ्यायला नको आणि पैसा पाहिजे नसता फुकटचा. आज मला लय तेल सुटलंय माझ्या तोंडाला है ना. बस करा, पोरेचा गॅस वाढवता जा. कधी व्हायचा स्वयंपाक, लय उशीर झाला. आज लाईट नसली का नाही स्वयंपाक करू वाटत नाही. स्वयंपाकाच्या टायमिंगलाच लाईट जाते. वाढव वाढव, पाय दुखतोय माझा. पोरे नको तू तिथं जाऊ नको. सगळं शिकवलं पाहिजे पोरांना. माहित आहे एकदा काय झालेलं या दूध का काहीतरी होतं गॅसवर आणि मी भांडी घासत होती. तर मी एकदा त्याच्या आधी सोनाला शिकवलेलं गॅस बीस कसा बंद करायचा असतो कसा नाही, कारण चुकून आपल्याकडून चालून राहतो का नाही. तर तेव्हा मी तिला शिकवलेलं गॅस कसा बंद करायचा. आणि एकदा भांडीच घासत होती मी, भांडी घासत होती तेव्हा ती लहानच होती आणि तवा गॅसवरती होता. तवा गॅसवरती होता आणि तिचं लक्ष गेलं, ती इथे खेळत होती, भांडी खेळत होती. थांबा थांबा, मी बाहेरच होती, भांडी घासत होती आणि तिला इथं तवा ठेवलेला आणि त्याच्यावरती हे ठेवलेलं काय म्हणते टोपलं ठेवलेलं आहे आणि तिचं लक्ष गेलं की गॅस चालू आहे म्हणून. तर तिनं बंद केला गॅस आधी आणि मग मला सांगायला आलेली की मला वाटते तेव्हा ती 3 वर्षाचीच असेल. तीनच असेल. मग ती मला सांगायला गॅस सुरू होता आणि मी बंद केला. मग मी येऊन बघितलं तर खरंच असं धूर निघत होता तवा तापून तापून. आणि माझ्याकडून असं झालंय भरपूर वेळा की लक्षातच राहत नाही. मी असं बघितलं तर मला गॅस बंद दिसतो, पण जेव्हा जास्त खाली वाकून बघितलं ना तेव्हा कळतं की गॅस चालू आहे म्हणून. त्यामुळे पोरांना सगळं शिकवलं पाहिजे, लाईट बंद करायला, चालू करायला अर्जंटमध्ये. आणि मी शिकवलंय तिला, इरीवारी सांगते की तिकडे झटाय नाही जायचं, पण जेव्हा लाईट चमकल बिमकल का नाही का तेव्हा फ्रीज वगैरे आम्हाला बंद करावा लागतो का नाही तेवढे तिला बटणं वगैरे दाखवून ठेवलेत. कारण कधी कुठली गोष्ट सांगून होत नाही, त्यामुळं थोडंफार तरी आपण शिकवलं पाहिजे. चल आता चपात्या करायला घेते मी. पीठ मळून झालंय माझं, लाटते चपात्या. आणि रेसिपी दाखवायची होती पण लाईट नसल्यामुळं दाखवू शकत नाही रेसिपी, असं झालंय. अभ्यास केला का ग? किती दिवस घरी आहे? शनिवार, रविवार, सोमवार, आज मंगळवार. 4 दिवस झालं घरी आहे बिचारी. आणि मला पण नाही वाटत की आम्ही 4 दिवस घरी आहे, कारण 4 दिवस सारखा आराम तर काय भेटलाच नाही. डोळे बिचारीला काय काम आहे का? कोण करत? गप बसा. काय काम आहे का? आता हे पण म्हणायला लागलं काय काम आहे का? काय काम आहे तुला सांग, काय काम आहे? आतरून कोण उचलतं? आतरून कोण उचलतं? हातरून पण मी उचलून जातो. खरं? हो. झाडू कोण मारतं? झाडू पण मीच. स्वयंपाक कोण करत? म्हणा मीच. म्हणा करता का मदत? नाही. काय म्हणली? सकाळचं नाही करत, सकाळचं नाही करत. सकाळचं सांगा फक्त, संध्याकाळी नसतंच मला काय काम. जेवायचं, स्वयंपाक बनवायचं, खायचं, झोपायचं. पण सकाळचं काम असतं मला. काय झालं पाटे सिमेंट सामान घेऊन मग काम आहे म्हणल्यानंतर ना काय. सगळ्यांना वाटतं की मला काय काम नसतं, पण आमच्या तिघांचं करायला मला 1 वाजता सगळे काम होतोपर्यंत. आणि जास्तच मग कपड्यांच्या घड्या, दुसरंच काहीतरी काम निघायचं म्हणलं तर 2-3 अख्खा दिवस कामातच. पण हे कोणाला दिसतच नाही. आवाज कमी कर. चला चपात्या लाटून घेते मी, जास्त नाही करत. असं काम करायला लागतं. असं की खाता कसा का मीठ झाला न शिकलेल्याचा परिणाम. तेव्हा शिकू वाटलं नाही ना.
शाळा शिकला असतं तर आता चांगली सावलीची नोकरी भेटली असती की. आम्ही म्हणलेलो "होय, शाळा शिकू नका म्हणून." काय नाही तसं, शाळा शिक नाही तर काय पण कर. आता हे- जे शिकले ते हे ह्या लोकांचे विचार. अहो थोडस शाळेचं ज्ञान भेटलं असतं ना तर सरकारी नोकरी राहू द्यात, कुठं तरी काम भेटलं असतं का नसतं? कशाच भेटलं असतं कंपनी कशाच्या दुकानात भेटलं असतं का नसतं? आहे का? हा, पण आपण काय शिकले नाही तर कुठले लोक आपल्याला काम देतील का? आणि वरनं म्हणायचं की काय नाही, शिकून घरी पडलीत पण ती काय ना काय करते. ते आपल्याला कुठल्याच गोष्टीचं नॉलेज नाही भेटलं, आपल्याला शिक्षणच नाही भेटलं तर आपल्याला पुढं कामात काय करणार मग? शेवटी खोरं पाठी. कारण त्याला नॉलेज नाही लागत. आपण जन्मल्यापासून आपली पाठी बघितलेली असते, खोरं बघितलेलं असतं, घ्यायचं उचलायचं निघायचं. पाचवीला बदली हा, 5वीलाच पुजलंय म्हणायचं. जाऊ द्यात, काय सांगणार. गरीब लोक, गरीब विचार. इथंच आल्यानंतर ना चांगले किल्ले रीती येते फोनला आहे ना. इतके दिवस सांगते घरात अजून एक मोठा उजेडाचा बैल आणा. अन्न होतंय का तुम्हाला? पैसे नको तुम्ही. एवढंच राहा फक्त. नाही सांगितलं का पैसे नकोत का, पैसे नकोत का? खायला नाही पैसे असतात तुमच्याकडं. पोटाला खाऊन पिऊन काय असेल ते उद्या मेलोच अचानकच, कुठं काय झालं तर काय मग? मेल्यानं पण तिथे विचारते की भुका लागते त्या, परत मग पोटात अन्न होईल. पण गरजेचं सामान आहे ना, अंधारात काय राहायचं आहे का? हाय ही तेवढं बस. आता हा जर बल गेला ना तर चांगला मोठा आणा, खरंच आणा. चेष्टेवर घेऊ नका ना, ह्याचा उजेडच नाही पडत. हिथं काय ठेवलंय ते दिसत नाही. आता ह्याचा लाईट लावली म्हणून, नाहीतर आता लाईट बंद केली ना असं वाटतं की रात आंधळच लागलं या, काहीच कळत नाही. भात ओतो गेलाय, सांडलाय ह्याच्यावर. रोज तर भांडी घासायचा कटाळा येतो संध्याकाळ. घासा घासा ना. तिच्याकडून फोन घ्या पहिल्यांदा. थोडं कशात तरी झाले ना, तिला काय बारकी पोरायची खेळायला खेळली नाही ती. खेळणी. एकदा जर फोनचा नाद लागला ना तर फोनचाच नाद लागतो. बाळा नाही फोन घ्यायचा, मी किती वेळा सांगितलंय. असं तुमची पोरगी तुमच्यासारखीच आहे, इतकी येडे आहे ना, एक म्हणजे एक नाद लागतो तिला. कराया येडा आहे का? शहाणा तरी कोण म्हणतं, शहाणा तरी कोण म्हणतं. पाऊस येतोय का बाहेर? नाही. येतोय. काय नाही म्हणताय ही बाकी झिरझिर झाली यायला लागली. दिसतय आभाळ नाही म्हणत, पाऊस जोरात आला दिसतंय. थोडं 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 झिरझिर येते. गॅस बंद केला? नाही चालू आहे. बंद करू का आता? असं दे. का झालंय का ती? काय माहिती. करू का बंद? कर की. बघ फुटल. कुकर काय फुटायचं राहिलाय, कुकरचं वाटलं राहिलंय. प्रत्येक वेळेस भांडणं झाली नाही आणि तुम्ही नीट दाखवत नाही बरं का. जर मग येते त्या ग काय मीठ दिसते. खरं ना? काय हो, तुम्ही नीट घेतच नाही. मी चांगलं घेते. बघू फिरवा इकडं ना. बघा तुमचं कसं दिसतंय. अगं ह्या बाजूला उजेड दिसतोय चांगला. ट्रायपॉड तुटलाय ना, त्यामुळे कुठं कसं कॅमेरा सेट करू काय कळना. आता इथं तर लावलाय आणि जो पाय तुटलाय का नाही तोच पाय पागळणार आहे. मला या शनिवारी खरं ट्रायपॉड पाहिजे, मला सांगायच नाही. आणि चेष्टेवर घेऊ नका, खरं पाहिजे म्हणजे पाहिजे. काय बघताय? मी म्हणलं होतं की मी या पेमेंट मधनं घेईल, पण हे पेमेंटचा रुपया पण नाही राहिला. असं बोललं ना मग माझं डोकं फिरतं, लक्षात ठेवा. काय आहे बाई? काय करणार? भाजवणार? भाजवा भाजवणार. भाजवा, मला नाही काय फरक पडत.
ऐकतं तरी मिळेल. काय बघताय, दुसऱ्याचं नवरं बघा, बायपासने किती सपोर्ट करतात आणि माझा नवरा. तुला फ्रीडम दिली ना, तू काय पण कर, मला तेवढं घेऊन नको. हवा गेली का नाही? कानाला भाजल. बाळा आवाज कमी कर ना. मला चपाती करायचं लय वैताग येतो. नरड्यात जात नाही ते ना. असला कसला लाड आहे काय माहिती. मला कसलं पण असलं तर आमच्या आई बाप्पाने शिकवलंय आम्हाला, कसलं जरी असलं तरी खायची चव करायची. कारण आमची गरीब होती ना, ही लय झाली तर माणसं इथे चपात्या खाणारे. गेली मग श्रीमंत चपातीशिवाय खायचं नाही. हा मग चपात्या लागते त्या, भाकरी एवढी लोक जी श्रीमंत लोक असतील ते पण एक टाइम चपाती एक टाइम भाकरी खातात. अगं पण भाकरी खावत हे होतच नाही ना, शेवटच होत नाही. अहो खाल्ली तर सूट होईल, पण नाही होत, मला नाही होत. मला आता ती सवय लागली. माणूसच नाही. बसायला पण येत नाही इथं, भोय नाही नीट, काय नाही नीट. झालंय का रसा, क्वालिटी दिसते रसा. पोळी कुठं आता? ही भांडी लय वाजतील खडा 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 खडा. तो पान खोललंय तरी आपण बुडबुड्या चालू आहे. बाळा पोळी कुठे आहे ग? आणखी ते मला काहीतरी भांडी नाही मांडली का असंच असतं, वरती वरती डब्यापाशी. हा बघ वर आहे, वर आहे बघ. चिकनी का चिकनी अपना है पोरे मोबाईल ठेव, जेव जेव. हे उशीर झाला या, उद्या शाळेत जायचंय. 9 वाजले त्या बा. सकाळ आपण सकाळी कितीला उठलो, थोड्याला उठायला लागणार आहे. टायमिंग आपल्याला पप्पा गेल्यानंतर ना 1 तासानं लगेच जायचंय. तोपर्यंत माझी भांडी ही झाली पाहिजे. तुला मी आंघोळ बिंघोळ घालतो मस्त. कारण तुला सोडून आल्यानंतर ना काय मी काय करत बसणार नाही. इकडे ये. झाले का बघ, आली का, आली का? चालूच आहे. धर ये. केवढी मोठी चपाती. शिजले का? माझे भाकरी बारके असतात आणि चपात्या मोठ्या असतात. लय डोकं दुखतंय माझं. जाऊया चला आता पटपट चपाती लाटून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बसते. आमच्या सगळ्यांचे जेवण झाले तरी ह्यांचं जेवण चाललंय. असू द्या असू द्या, कामानं पाय दुखतो त्यांचा, मांडी घालून बसला ना कमवण्यासाठी ती पाय पसरून जेवत होता. म्हातारा झालाय माझा नवरा. काय म्हणली ऐकलं का? जेवताना काय म्हणली, माझं पोट भरलंय आता मला झोप आली ना, आता म्हणते मी थोडंसंच खाल्लं. जा उठ, उठ आता उठ. आम्ही जेवण उठलोय. आमचं जेवण काय, आमचे पोट बारके त्यामुळे आम्हाला थोडंसं लागतं, बस एवढंच. तर चला, लेट जेवलं का असं काम करावं लागतं. मी नाही तुम्हाला म्हणलं झाडून काढा बरं का, त्यांची तीच काढायला लागले तर. आणि जर शनिवारी सांगते किरसुनी आणा का, आता ह्याला पण पैसे नाहीत बघू म्हणा काय आणाय सांगितलं का, आपण गरीब आहे.
बाळा ही मागायची नाही, ती मागायची नाही, आता किरसुनी पण मागायची नाही का? हो आता दरवाजा लावायचाच आहे. काय किरसुनी राहिली बघा आता ही आमची किरसुनी. किती गरिबी आली बघा. सांगून सांगून थकली मी किरसुनी आणा आणा म्हणून. मला म्हणतात हाय की अजून हाय की, आता त्याच्या काड्या राहिल्या का नाही? अगं, अजून महिना 2 महिना चालेल. एवढा जर चेंगटपणा आधी केला असता ना व इकडं बघा, आज ह्या 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 पत्र्याच्या जाग्यावर आज 2 मजली घर असतं स्वतःचं संग्रामचं. फुगला संग्राम. 2 मजली. मग नसतं का? एवढा चेंगटपणा केला असतं तर नको तिथं कपड्यात पैसे उधाळलं, मोबाईल घेण्यात पैसे उधाळलं, मित्रांसंग हिंडण्यात पैसे उधाळलं, कुठं कुठं पैसे उधाळले असतील तुम्ही. मला तर वाटतं जास्त करून तुमची इन्व्हेस्टमेंट कपड्यात आणि मोबाईलमध्ये. कारण मी आता बघते की नाही ती खरं सांगते, ह्यांना ना 3 महिन्याला नवीन मोबाईल लागतोय, 3 महिन्याला. असं काय भारीतला मोबाईल घेऊन वापरतो? अहो 15,000 भारीतला झाला. आपल्या सर्वसामान्याला 15,000 म्हणजे आयफोनच्या प्रमाणे झालं. आता 8,000चा फोन घेतला तरी आम्ही खुश होतो. मी स्वतः 8,000 हा 8,000चा आहे. खरं बोला 8,000चा आहे म्हणून. काय सांगताय अव? 15,000 अहो त्या मोबाईलचा ब्रँड बघून माणसं सांगतील हा मोबाईल कितीचा आहे म्हणून. तर आणि ही 50 रुपयाची किरसुनी आणायला माणसाला म्हणतोय गरीब आहे आपण. बल आणायचं म्हणलं गरीब आहे आपण. काही पण सांगा काही पण. चला हातरून टाकून तयार झालंय, आता जातो डायरेक्ट झोपायला. कसं तरी कसं माहिती का, किरसुनीला घरातली लक्ष्मी म्हणते ती. तीच जर नाही बरोबर आहे की, पण त्याच्यासाठी पण पैसे लागतात. म्हणते तर 50 रुपयाला किरसुनी येत नाही. आता तुला मी 50 रुपये देतो आणि 50 जागेवर 60 घेतली 70 घेतली, पण ती महत्वाचं आहे ना, ती घरात लागतं. मला वाटतं महिना होऊन गेला असेल मी त्यांना सांगत असेल की आठवण पण करून देते. घर येतात आणि म्हणतात की अगं लक्षातच नाही राहिलं, पुढच्या बाजारी आणतो. आणि ज्यावेळेस लक्षात असतं का नाही त्यावेळेस म्हणतात अगं तिथं लय महाग होती, बघू रविवारी आणूया आपण, असं म्हणतात आहे. ही झाली किरसुनीची गोष्ट. आता दुसऱ्या गोष्टी तर मागायचं म्हणलं तर लईच इमोशनल ब्लॅकमेल करायचं. ही देणं आहे ती देणं आहे. त्याचा फोन आलेला, तो पैसे माणूस मागत होता, मग पुढचा माणूस म्हणणारच नाही की मला ही घ्या म्हणून. है ना, बरोबर का? मी काय पण मागू द्या. आता मी म्हणलं ना मला ही पाहिजे बरं का, आता 1 महिन्याने घ्या, तर आता हो हो म्हणणार. आणि तो विषय बंद झाला ना लगेच सांगणार अगं त्या मालकाचा फोन आलेला आणि ते मालक पैसे मागतो. मग आपण म्हणणार बरं राहू द्या, आधी त्याचं देणं द्या मग मला घ्या, नाही तर राहू द्या मला राहू द्या घ्यायचं. असं असं म्हणतो आपण. जाते चालेल आता. सोनू झोपली या, आता आम्ही पण झोपतो कारण उशीर झालाय. नाही झोपली वय ती, झोपू नाही तर ना झोपू आपण तर झोपणार आहे. कारण लवकर उठा, स्वयंपाक करा, आवरा. आता सोडत पप्पा होता तेव्हा तिला एक टाइम तरी सोडत होतं नेऊन, ती सकाळचं नेऊन सोडायचं, मी आणायला जायची. म्हणजे थोडी मदत व्हायची कधीतरी मला उशीर झाला तर. पण आता उद्यापासून अजिबात नाही, कारण हे जाणार 9 वाजता आणि मी जाणार 10:30 वाजता. 10:30-11 वाजेपर्यंत मी जाणार. त्यामुळे मला तेवढ्यात माझं कपडे भांडी आंघोळ घरातलं आवरून सगळं व्हायला पाहिजे. झिरझिरी यायला लागले आता. तर चला बाय बाय, उद्या भेटू एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि सकाळ सकाळी ब्लॉगला सुरुवात करेल माझा नवरा. करचल का? हा आता काय राहिलं घ्यायचं? करचल का सांगा. हातरुणाची तयारी मस्त पैकी असते आमच्या. कसं दिसतंय बघा आमचं हातरून, मस्त ना. मग करचल ना उद्या ब्लॉगची सुरुवात. हे कपडे बिपडे घ्या. करते म्हणलाय, बघू आता किती करते काय नाही. मी उठायच्या आधी कॅमेरा घेऊन मला उठवायला प्रूफ म्हणजे हा मला उठवा, कॅमेरा चालू करून उठवा, उठ म्हणून. बघू कोण आधी उठतंय, मी आधी उठते का तुम्ही आधी उठताय. बघा फ्रेंड सगळ्यांनी बरं का. रोज मीच लवकर उठते, ही उशिरानं उठतं. तर मी उठून स्वयंपाक बिपाक करते ना तेव्हा माझा नवरा उठतो. चला बाय बाय, गुड नाईट.
दुपारचं बघत असेल तर गुड आफ्टरनून आणि सकाळचं बघत असेल तर गुड मॉर्निंग. बाय बाय.